सूरज, तू मुंबईवरनं इकडे आला ना ते बरा केला बघ. साला तू तो बापापेक्षा पोचलेला चीज निघाला. तुझ्या बापाने उभ्या आयुष्यामध्ये जेवढा पोरगी नाही पटवला तेवढा तू एका जवानीमध्ये पटवला. साला इतका पोरगी पटवते आणि काय काय करते. काय आता मुंबईमध्ये कुठल्या पोरी बरोबर तुझा लफडा चालू आहे? नाही सांग 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 सांग. जाऊ द्या ना, ते वैताग आलाय मला. नाही 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 नाही, पण लगीन तू त्या बाटलीवाल्याच्या पोरी संकटात करायचा. मी समजा फिक्स करून टाकलेला असते काय. आणि हे बघ आता माझा जरा ऐक, त्या पोरींच्या फंद्यात पडायचं सोडून जरा धंद्यात पडायचं बघ. तुम्ही मला का बोलवलं इथे? हा ते साखरच्या शाळेचा जमीन आहे ना, ते आपल्याला कब्जामध्ये घ्यायच्या. ते साला मास्तर लय हुशार माणूस आहे. काही करून त्या स्पर्धेच्या अधोगर आपल्याला ते जमीन कब्जामध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे, मी काहीतरी विचार करतो. तुम्ही काळजी करू नका. आधी मी बाबूजींना भेटतो, मग बघू काय करायचं.